आजची रेसिपी आहे फ्राय वांगं। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे फक्त एक असं गोल असं उभं वांगं घ्यायचं आहे। वांग्याच्या असं छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे आहेत, गोल करून घेतलं तसे करून घ्यायचे, असे गोल करून। त्यानंतर एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये आपण हळद घ्यायचं, लाल मिरची पावडर घ्यायची, मसाला घ्यायचा, गरम मसाला, मीठ, असं सगळं घेऊन ते मिश्रण त्यात थोडं पाणी घालून ते मिक्स करायचं, थोडं घट्ट असं करायचं। हे बघा असं हे घट्ट एकदम करून घ्यायचं, मिक्स करून। त्याच्यामध्ये एक एक काप घ्यायची, त्याला असं हे लावायचं, प्रत्येक कापाला असं हे लावायचं। आता गॅस चालू करून तवा मी तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये तवा गरम झाला की त्यामध्ये तेल घालून घ्या। हे बघा अशा प्रकारे हे सगळं आपण मसाला हे सगळ्या स्लाइसला लावून घ्यायचे वांग्याचे। हे बघा तवा गरम झालेला आहे, आता आपण तेल घालून घेऊया। त्यामध्ये एक एक स्लाइस हे मॅरिनेट केलेला असं हे आहे स्लाइस, ती आपण तेलामध्ये फ्राय तर गॅस थोडंसं बारीक करायचं आणि आपण झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया। थोडा 1-2 मिनटं असं ठेवायचं झाकण, त्यानंतर चेक करायचं शिजलं की नाही ते। आता झाकण काढून घेऊया आपण आणि हे जरा पलटी मारून घेऊ। हे बघा आता झालं असेल, आता आपण झाकण काढून घेऊया। थोडा वेळ जरा त्यांना शेकून द्यायचं, पाणी पडतं ना त्याच्यात। आणि आता आपले हे काप झालेले आहेत फ्राय, त्यामुळे आता काढून घेऊया। गरम बघता किंवा नुसते डाळ भात असेल झाले, तुम्ही करून बघा।